नमस्ते बालमित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतो आहोत। आता अक्षरं सुंदर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा सराव करणं आवश्यक आहे याचे बेसिक नॉलेज आपल्याला देऊन झालेलं आहे। खूप सोपं आहे। 4 पद्धतीच्या रेषा, वर्तुळ, 2 पद्धतीचे अर्धवर्तुळं या गोष्टींचा सराव केला, 7 गोष्टींचा जर सराव केला तर निश्चितपणे आपलं अक्षर हे मोत्यासारखं होणार आहे, हे विसरता कामा नये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त याच गोष्टींचा सराव केल्याने आपल्याला यश मिळतं का? नव्हे, कारण सराव केलेल्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या साईटवर म्हणजे आपल्या पेपरवर कशा रीतीनं वापरायच्या। अक्षरं लिहिताना पहिल्यांदा अक्षरं लिहायची आहेत, त्यानंतर शब्द आणि त्यानंतर वाक्य लिहिण्याचा सराव करायचा आहे। आणि हा सराव जी मुलं जास्त करतील त्यांना निश्चितपणे यामध्ये यश मिळणार आहे, हे मला माहिती आहे। आणि म्हणूनच सांगतो की आज अक्षरलेखनाचा हा पाठ 3 पार्टमध्ये समाप्त होतो आहे। परंतु हा पार्ट 3 पार्टमध्ये समाप्त होणार नाही, तर हा त्रिलोकामध्ये आपलं अक्षर हे आपल्या मागेसुद्धा खूप सुंदर व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचा आहे। तुम्हाला मी आवर्जून एक गोष्ट सांगेल, खऱ्या अर्थी मी खूप सराव करतो आहे, पण तरीही खरं सांगायचं तर माझ्या आईबाबांच्या अक्षरांचे तोड मी अजून गाठू शकलो नाही आहे। कारण जुनी लोक खूप सराव करायचे। माझ्या आईचं अक्षर आजही बघितलं तर डोळ्यात पाणी येतं, अरे बापरे कसं व्हायचं। कारण ह्यांना सुरुवातीपासूनच पायाच भक्कम होता, सुरुवातीपासून खूप छान रीतीनं वळणं द्यायची शिकवली गेली होती। गिरवपाट्यात घ्या, त्याच्यामध्ये गिरवा। पण खरं सांगायचं तर या गोष्टीतनं आपल्याला या सगळ्या गोष्टी जमतातच असं नाही, कारण त्यासाठी असतो प्रत्यक्ष फील्डवर्क म्हणजेच पेपरवरचा सराव। आणि जोपर्यंत तुम्ही पेपरवर सराव करत नाही तोपर्यंत आपलं अक्षर मोत्यासारखं होणार नाही। आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा शेवटचा व्हिडिओसुद्धा आवर्जून पाहायचा आहे। आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आपल्या इतर मित्रमैत्रिणींना, पाहुण्यांना, सगळ्यांना ही सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी पाठवायचं आहे, कारण पुढच्या तासापासून सुरू होणार आहे स्टील लाईफचं बेसिक नॉलेज। ओके, सो स्टार्ट करूयात अक्षरलेखनातला शेवटचा सराव। धन्यवाद। नमस्कार बालमित्रांनो, आपण मागच्या तासाला अक्षरलेखनासाठी व चित्रकलेसाठी प्राथमिक सराव कोणता आवश्यक आहे, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा आपण आढावा घेतला होता, आपण पाहिलेलं होतं। त्यामध्ये प्रथमतः आपण पाहिलं होतं मुक्त रेषा, त्यानंतर आपण घेतल्या होत्या सरळ उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि परत अपोजिट तिरप्या रेषा, त्यानंतर चित्रकलेसाठी मोठ्या पद्धतीतल्या रेषा। आता त्यानंतर आपण पाहिलं होतं की हाफ सर्कल म्हणजे इंग्रजीतला सी, उलटा सी म्हणजे डी सारखा आकार, नंतर वर्तुळ, नंतर छोट्या साईजमध्ये हाफ सर्कल आणि परत हाफ सर्कल म्हणजे यस सारखा आकार, पुन्हा डबल वर्तुळ 8 सारखा आकार, नंतर रेषा आणि हाफ सर्कल आणि मुक्तपणे वर्तुळाचा सराव, अशा पद्धतीत आपण घेतलेलं होतं। आता आपण ह्या सरावांचा उपयोग डायरेक्ट आपल्या अक्षरामध्ये कसा करायचा आहे यासाठी आपण आज सुरुवात करणार आहोत। तर अक्षरांचा सराव डायरेक्ट करताना कशा रीतीने करायचा हे आपण आता पाहणार आहोत, तेव्हा सर्वांनी व्यवस्थितपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आता सर्वप्रथम मी अक्षरांचा सराव, अक्षरांच्या सरावामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात की अक्षर लिहिताना सुद्धा अ ब कडमधला पहिला अ आलेला आहे। मग अ मध्ये काय आहे तर 2 हाफ सर्कल आहेत। मग पहिल्यांदा आपण ज्या हाफ सर्कलची प्रॅक्टिस केली होती त्यातल्या या हाफ सर्कलची आपल्याला सराव करायचा आहे। इथे आपण अक्षरामध्ये डायरेक्ट घेऊयात। आता इथे पहिल्यांदा मी घेतो आहे एक हाफ सर्कल, दुसरा हाफ सर्कल, तो थोडासा मोठा केला, नंतर आडवी रेषा, नंतर उभी रेषा आणि हा झाला अ। इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? आता अ झाला, मग अचा सराव भरपूर वेळा करायचा आहे। नंतर अच्या पटडीमध्ये बाकी कोणकोणती अक्षरं येतात, मग अचा आपण इथं समजा पुन्हा एकदा अजून अ एक काढून बघितला, हाफ सर्कल, दुसरा हाफ सर्कल मोठा, आडवी रेषा, उभी रेषा, परत आडवी रेषा। नंतर या अक्षराच्या पथडीमध्ये कोणते कोणते अक्षर येतात, मग ऊ येतो,
नंतर दुसरा ऊ येतो, नंतर अजून कोणकोणती या पद्धतीचे अक्षर आहेत एकदा सराव त्या गोष्टीचा करून घ्यायचा. त्यानंतर आपण जाऊयात ब कडे. ब काढताना प्रथमतः मी एक आडवी रेषा घेतली, नंतर एक उभी रेषा घेतली. आपण या दोन्ही गोष्टींचा सराव केलेला आहे. आणि पुन्हा आपण जरा थोडंसं सर्कलकडे जाऊयात आणि तो सर्कल इथे मी असा टाकून घेतला आणि पोटामध्ये रेषा मारली ब. मग बच्या पठडीतले बाकीचे जे अक्षर आहेत व ब भ कोणती जे असतील त्या पद्धतीचे ते, किंवा नंतर परत तुम्ही आता इथे परत एकदा मी घेतो आहे, वचा सर्कल काढला, सरळ रेषा घेतली, उभी आडवी रेषा घेतली. आता क काढताना देखील आपल्याला याच पद्धतीकडे जायचं आहे. पहिल्यांदा एक उभी रेषा घेतली, आडवी रेषा घेतल्यानंतर पुन्हा एक सर्कल इकडे घेतला, दुसरा सर्कल या बाजूने टाकला. म्हणजे या पद्धतीतली जी अक्षर आहेत त्यांचा सराव आपण त्याच पद्धतीमध्ये करत जायचं आहे. अ ब क झाला. मग ड करताना काय करायचं आहे, ड अच्याच पठडीमध्ये येतो, परंतु आपल्याला थोडासा वेगळा जायचा आहे. मग ड काढताना पहिल्यांदा एक छोटीशी रेषा घेतली, नंतर हाफ सर्कल छोटा घेतला सी, नंतर डी सारखा हाफ सर्कलचा आपण सराव केला आहे ड. याच पद्धतीने बाकीचे अक्षरं जे आहेत ई काढतानाही त्याच पद्धतीने घेतलं, हाफ सर्कल, नंतर हाफ सर्कल आणि पुन्हा सर्कल घेऊन खाली रेषा. नंतर ई झाला, ईच्या बाकीचे परत ईचे अजून 2-3 प्रकार आहेत. नंतर न्य नेताना सुद्धा आडवी रेषा घेतली, हाफ सर्कल, परत हाफ सर्कल, उभी रेषा, आडवी रेषा. असे सगळे अक्षरं तुम्ही सहजासहजी काढू शकता. अ ब कडं जी आपली बाराखडी आहे मराठीची त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये सराव करताना अडचण येणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांचा पहिला रेषांचा वर्तुळांचा सराव झालेला आहे त्यांच्यासाठीच हे सोपं जाणार आहे. आता आपण थोडंसं इंग्रजी अक्षरांकडे जाऊ. इंग्रजी अक्षरं देखील घेताना आपण काय केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीत गेलं पाहिजे, तर ह्याच रेषांचा सराव आपल्याला पुन्हा तिथे कामाला येणार. आता आपण ए काढायचा आहे ॲपलचा. एक तिरपी रेषा घेतली, दुसरी तिरपी रेषा घेतली आणि एक आडवी रेषा घेतली ए. मग असा एचा सराव भरपूर केला. मग नंतर बी, एक उभी रेषा घेतली, परत हाफ सर्कल आणि परत हाफ सर्कल बी. मग अशा बीच्या पठडीतले जे आहेत म्हणजे त्यासारखे एकसारखे दिसणारे थोडेफार बदल असे सगळे अक्षरं इथे घेऊ शकता तुम्ही. समजा आता सीमध्ये तुम्ही फक्त हाफ सर्कल घेतला. डीमध्ये याच्याच अपोजिट तुम्ही पुन्हा हाफ सर्कल घेतला आणि एक उभी रेषा घेतली. ई काढायचा आहे, पुन्हा आपण इथे थोडंसं जाऊयात. ई काढताना परत एकच रेषा, नंतर ई एफ एकाच पठडीत आले, हा झाला एफ आणि हा झाला ई. मग असे सगळ्या अक्षरांची पहिल्यांदा ग्राफिकल पद्धतीने आपण काढून घ्यायची आणि नंतर त्याचा सराव करत चालायचा आहे. मग सराव करताना काय करायचं आहे, आता पुन्हा एकदा इथे येतो, अ घेतला आहे, पुन्हा अचे मी असे कमीत कमी 2-3 पानं अ काढला. नंतर इथे ब घेतला होता किंवा क घेतला होता. त्या अक्षराचा सराव आपल्याला जितक्या वेळा तुम्ही जास्त काढाल, आणि गुजरातीमध्ये एक म्हण आहे बरं का, जेणे काम तेणे करो. मग हे काम कोणाचं आहे, अक्षर कोण लिहितं आहे, तोंड लिहितं आहे का, पाय लिहितो आहे का, नाही हात लिहितो आहे. मग हाताला जर आपण कंटिन्युअस सराव दिला तर निश्चितपणे त्या अक्षरांची आपल्याला काय होते, ओळख पटून जाते आणि हाताला कायमचं वळण बसतं आणि कोणतंही अक्षर काढताना आपल्याला सहजतेने सोप्या पद्धतीने काढता येऊ शकतं. हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे व्यवस्थितपणे तुम्ही जितका सराव कराल तितकं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. मग या पद्धतीत आपण सगळ्या अक्षरांचे सराव करूयात आणि पुढे सगळ्या अक्षरांचा सराव झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला वाक्य लिहायला सुरुवात करायची. मग मी पहिल्यांदा शब्द लिहायला सुरुवात करणार. मग मला आता आई हा शब्द लिहायचा आहे, तर मी काय करेल पहिल्यांदा हाफ सर्कल, परत हाफ सर्कल, एक आडवी रेषा, उभी रेषा, आ, पुढे जातो आहे ई, आई. मग असे शब्द लिहायला सुरुवात करायची, शब्दांचा सराव करायचा 4-5 पानं आणि त्यानंतर पुढे मात्र तुम्ही वाक्य लिहायचे आहेत. मग वाक्य लिहिताना तुम्ही मला, इथे मी एखादं वाक्य लिहितो, मला, आता म काढायचा आहे,
आडवी रेषा, उभी रेषा, पुन्हा उभी आणि इथे हाफ सर्कल. ल काढायचा आहे, सी, परत डी सारखी रेषा. मला माझी मुलं खूप आवडतात. माझी मुलं. इथं आता मचच जास्त बाराकडे आल्या, पण मी तुम्हाला एक वाक्य सांगायचं म्हणून मला जे सुचलं आत्ता ते वाक्य तुमच्या पुढे मी आत्ता मुद्दाम घेतोय. माझी मुलं आवडतात. असे वाक्य लिहायला सुरुवात करायची. आणि वाक्य लिहिताना कुठले पाहून लिहा, मी शुद्ध लेखन लिहा असं काहीही सांगणार नाही. मुद्दाम तुम्हाला असं सांगेल की जे तुम्हाला मनापासून वाक्य सुचतात ते वाक्य तुम्ही जर लिहित गेलात तर निश्चितपणे तुम्हाला अक्षरांमध्ये याचा परिणाम जाणवेल. हे तितकंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण अक्षरांसाठी मात्र इथे थांबणार आहोत. आणि लक्षात घ्यायचं आहे, अक्षर सुधारणं म्हणजे काय खूप काही त्याच्यामध्ये खूप मोठा क्लास करावा लागतो वगैरे असं काही नसतं बाळांनो. तुम्ही सगळ्यात मोठी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्राथमिक तयारी जी असते, प्राथमिक सराव जो असतो तो आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. मग मुक्त रेषा, नंतर रेषांचे 4 प्रकार याचे सराव भरपूर करा. नंतर हाफ सर्कल, दोन्ही सर्कल, यस आकार, 8 आकार आणि रेषा आणि हाफ सर्कल यामध्ये तुम्ही सराव करत गेलात तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद.